नमस्कार. संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची माहिती पहा. महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे जे लाभार्थी आहेत, मग त्यामध्ये विधवा महिला असतील, श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी असतील, वृद्धापकाळ योजनेचे लाभार्थी असतील किंवा म्हणजे दिव्यांग बांधव असतील, या सर्वांसाठी महत्त्वाची माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. त्यामध्ये पहिला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मार्च महिन्याचा हप्ता 5 तारखेला जमा होणार का. त्याचबरोबर आता अर्थसंकल्प सादर होत आहे. 2026-27साठी आर्थिक बजेट मांडलं जाणार आहे. या बजेटमध्ये लाभार्थ्यांना खुशखबर मिळणार का, अनुदान वाढीचा निर्णय घेतला जाणार का, या संदर्भातही माहिती आहे. त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहायचे आहे. त्याचबरोबर तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल, पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून या योजनेच्या सर्व लेटेस्ट अपडेट तुम्हाला वेळेवर मिळत राहतील. चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला आणि जाणून घेऊया महत्त्वपूर्ण माहिती. तर या ठिकाणी पहा, 6 तारखेला राज्याचा अर्थसंकल्प म्हणजेच आर्थिक बजेट सादर होत आहे. या बजेटच्या माध्यमातून लाभार्थ्यांना नक्कीच खुशखबर मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. अनुदान वाढी संदर्भात निर्णय जर झाला तर तो तुम्हाला लगेचच कळवण्यात येणार आहे. अनुदान वाढी संदर्भात कोणतीही अपडेट असो किंवा संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी जे काही महत्त्वपूर्ण निर्णय या बजेटमध्ये घेतले जातील, संपूर्ण वर्षभरासाठी ज्या तरतुदी केल्या जातील, काही नवीन योजना होतात का, नवीन योजनांची घोषणा केली जाते का, हेही पाहणं महत्त्वाचं असणार आहे. त्यामुळे आर्थिक बजेटमध्ये काय मांडलं जातं, निराधारांसाठी काय मांडलं जातं, हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि जी काही माहिती सादर करण्यात येईल बजेटमध्ये, ज्या काही गोष्टी सादर करण्यात येतील, मांडण्यात येतील 2026-27 या वर्षासाठी, ते संपूर्ण अपडेट, त्या संपूर्ण मुद्दे तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहण्यास मिळणार आहे. त्यामुळे सुरुवातीला मी सांगितलेलं आहे की चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, जेणेकरून योजनेच्या सर्व अपडेट वेळेवर मिळत राहतील. आता मार्च हप्त्यासंदर्भात माहिती पहा. मार्चचा जो हप्ता आहे हा 5 तारखेला तुमच्या खात्यामध्ये जमा होणार का. कारण या अगोदर सांगण्यात आलेलं होतं फेब्रुवारी महिन्यामध्ये की निराधार बांधवांना मार्च महिन्याचा हप्ता वितरित केला जाणार आहे, लवकर वितरित केला जाणार आहे. मार्च हप्त्यासाठी फेब्रुवारीमध्ये परवानगी देण्यात आलेली होती, म्हणूनच अपेक्षा लागलेली होती निराधार बांधवांना की होळीला आम्हाला पैसे मिळतील, पण तसं झालेलं नाही. होळीला पैसे आलेले नाहीत. मग आता सांगण्यात येत आहे 5 ते 6 तारखेला पैसे जमा केले जातील. खरंच तुम्हाला वाटतं का 5 ते 6 तारखेला पैसे जमा केले जातील? हा मुद्दा तुम्हाला मांडणं गरजेचं आहे. कारण पहा, आता अर्थसंकल्प सादर होत आहे, संपूर्ण तोच गोंधळ सुरू आहे. 6 तारखेला हा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे आणि अर्थसंकल्प 6 तारखेला जर सादर केला जाणार असेल तर 5 तारखेला पैसे येतील का, हा एक प्रश्न खूप मोठा आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर आणखीनही अनुत्तरित राहिलेलं आहे. 6 तारखेला पैसे आले तर खूप चांगली गोष्ट आहे. 6 तारखेला जर पैसे येणार असतील तर आज संध्याकाळपर्यंत नोटिफिकेशन किंवा मेसेज यायला काहीच हरकत नाही. जर मेसेज आला, नोटिफिकेशन आलं किंवा सूचना आली, GR आला तर लगेच कळवण्यात येणार आहे. त्यामुळे भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.